नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर मुंबई हायकोर्टाची आरटीआय द्वारे एक अधिकृत माहिती आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला लिपिक पदासाठी किती अर्ज आलेले आहेत याच्याविषयी माहिती मिळालेली आहे। या माहितीचा फायदा आपल्याला हा होणार आहे की कोणत्या खंडपीठाला किती अर्ज आलेले आहेत, कोणत्या खंडपीठाला कॉम्पिटिशन जास्त असणार आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुमच्यासाठी लिपिक आणि शिपाई या दोन्ही बॅचेस आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल करून दिलेले आहेत। खूप सारे उमेदवारांचे तर बॅचेस कंप्लीट झालेले आहेत आणि लवकरच यांच्या परीक्षा तारखा या घोषित होणार आहे, म्हणून आजच तुम्ही या रेकॉर्डेड बॅचेसला जे आहेत तर ते एनरोल करू शकतात। जॉइन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन आहे तर ते तुम्ही प्ले स्टोअरवर नक्की डाउनलोड केलं पाहिजे। त्यासोबतच तुम्ही जर टेस्ट सिरीजची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीज जी आहे तर ती अवेलेबल करून दिली। फक्त 99 रुपयात या तुम्हाला 21 अपेक्षित प्रश्नसंच टेस्ट सिरीज, त्यानंतर आपलं संपूर्ण पीवायक्यू विश्लेषण देखील तुम्हाला ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे। बघा, आरटीआय द्वारे ही माहिती जी आहे तर ती आलेली होती, तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते बघून घेऊया। बघा, आलेल्या अर्जांची संख्या सगळ्यात आधी मुंबई मेन खंडपीठ आहे, म्हणजे मेन मुख्यपीठ प्रिन्सिपल बेंच म्हणतात त्याला, जवळपास 70,000 अर्ज आले मित्रांनो। आता हे 69,697 एवढं न वाचता आपण काय वाचूया, डायरेक्ट 70,000 अर्ज, 70,000 अर्ज हे मुंबईला आलेले। औरंगाबाद खंडपीठ जवळपास 37,240 आलेले आहेत आणि नागपूर खंडपीठला किती आलेले आहेत, 20,890 एवढे अर्ज आलेले आहेत। जर आपण रिक्त जागा पाहिल्या, बघा मुंबईला 830 होत्या, सगळ्यात जास्त जागा होत्या, नागपूरला 166 होत्या आणि औरंगाबादला 336 एवढ्या लिपिक या पदाची वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळतात। जर मी एकूण रिक्त जागा, आलेले अर्ज, कॉम्पिटिशन पाहिली, सगळ्यात कमी कॉम्पिटिशन कुठं आलेले, मुंबईमध्ये फक्त 84 प्रति पदासाठी, फक्त 84 कॉम्पिटिशन असणार। मी मागे पण बोललो होतो की मुंबईला थोडी कमी कॉम्पिटिशन येण्याची शक्यता आहे, कारण की काय होतं, विदर्भाचे पुढचे, अमरावतीकडचे साईडचे, समजा हे मराठवाड्याचे ते तिकडेच अप्लाय करतात। इथं पण 336 जागा होत्या, 37,000 अर्ज आले, जवळपास 111 आहेत आणि सगळ्यात जास्त स्पर्धा कुठे राहणार आहे, ही बघा 166 जागा होत्या, 20,000 जागा अर्ज आले, जवळपास 126 कॉम्पिटिशन जास्त असणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला तुमची तयारी जी आहे तर ती देखील जास्त जी आहे तर ते करावी लागणार आहे, हे तुम्ही तर लक्षात घ्यायचे। बाकी दुसऱ्या नंबरचा आरटीआय मध्ये प्रश्न जो होता तर त्याचं उत्तर आलेलं नाही, सोबत प्रश्नपत्रिका मराठी भाषेत असेल, इंग्रजी भाषेत असेल याची देखील माहिती मिळाली नाही। पण शिपाईचा पेपर हा ऑलरेडी मराठीत असतो, 10वीच्या 7वी 5च्या पोराला कुठं तुम्ही इंग्रजीचे प्रश्न विचारणार। बाकी लिपिकचा जो प्रश्न आहे ना, लिपिकचं मागच्या वर्षी हा इंग्लिश प्लस मराठी अशा दोन्ही भाषेत झाला बरं का मित्रांनो, फर्स्ट टाइम। कारण की याच्या आधी लिपिकची सर्व प्रश्नपत्रिका, जर तुम्ही आपल्या पीवायक्यू कोर्समध्ये असाल, मी सगळ्या प्रश्नपत्रिका अवेलेबल करून दिलेल्या आहे, तिथं इंग्लिश फक्त इंग्लिशमध्ये होतं, परंतु मागच्या 25चा जो पेपर होता जवळपास 10 ऑगस्टला झाला असेल, तर तो फक्त म्हणजे इंग्लिश मराठी दोन्ही भाषेत होता, म्हणजे फर्स्ट टाइम त्यांनी दोन्ही भाषा इथं वापरलेली, म्हणजे आगामी काळात देखील दोन्ही भाषा आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळू शकतात। आणि हे बघूनच आपण ह्या शिपाईची टेस्ट सिरीज आहे, लिपिकच्या टेस्ट सिरीजवर काम चालू आहे, लवकरच ही टेस्ट सिरीज पाहायला मिळणार आहे। सोबतच मेन तर ही बॅच प्रत्येकाने घेतलीच पाहिजे, पीवायक्यू विश्लेषणाची बॅच आहे, सर्व पीवायक्यूचं तुमचं विश्लेषण याच्यात जे आहे तर ते करून घेतलेले, तर तो तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। मुंबई उच्च न्यायालयाच्या संदर्भात सर्व काही माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल नक्की जॉईन करून ठेवा। भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।